निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता संपूर्ण पक्षाचं लक्ष लागले ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकडे, अर्थातच आगामी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं, तशी मोर्चेबांधणी देखील होत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर साहेब आहेत। भाऊ, विधानसभा निवडणूक तुम्ही जिंकलेली आहे, त्यामुळे तुमच्या समोर महापालिकेचं आव्हान आहे। आव्हान म्हणण्यापेक्षा मी मायबाप जनतेला अपील करणार आहे की केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, राज्यामध्ये आपलं आहे आणि खाली महापालिका सुद्धा जर आपण माझ्या विचाराची जर दिली तर कामाला प्रचंड गती या ठिकाणी प्राप्त होईल। आणि दुर्दैवाने असं जर नाही झालं तर मग कामाला खीळ बसेल। मी म्हणलं की ते ब म्हणणार, ते ब म्हणलं की आम्ही म्हणणार। मला असं वाटतं की एका विचाराची जर या ठिकाणी तिन्ही गोष्टी असल्या, काही केंद्राचा निधी, काही राज्याचा निधी, काही महापालिकेचं नियोजन, यातून एक चांगलं काम या शहरासाठी सर्वोत्तम करण्याची संधी मला आहे। मी जनतेला अपील करत फिरतोय की त्यांनी महापालिका सुद्धा आता माझ्या हातामध्ये द्यावी। एक संधी मला द्या, महापालिकेची संपूर्ण शहर मी निश्चितपणे बदलून दाखवेल। बरं, त्या दृष्टीने आता कशी तयारी सध्या तुमच्याकडनं सुरू आहे? नाही, तयारी काय, पक्षीय पातळीवरच्या बैठका असतील, लोकांमध्ये जाणं असेल, लोकांमध्ये अपील करणं असेल, लोकांना समजून सांगणं असेल की अशा अशा पद्धतीनं आम्ही हे करू शकतो, त्यामुळे हे अपील आम्ही निश्चितपणे जाऊन लोकांकडे। बरं, खरं तर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर आता पहिल्यांदाच महापौर पदासाठी सर्वांच पक्षांचं लक्ष लागलं, कारण सर्वांनाच असं वाटतं की आपल्या पक्षाचा महापौर झाला पाहिजे। कोणत्या पक्षाचा महापौर होईल? नाही, अर्थात शिवसेनेचाच महापौर मी या ठिकाणी करणार आहे आणि तो होईल सुद्धा। लोकांनी एवढ्या मोठ्या 1,05,000 लोकांनी मला मतदान केलेलं आहे आणि लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे आपल्याविषयी आदर, आस्था, प्रेम भावना आहे आणि आपल्या नेतृत्वावरती माननीय एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा यांच्याकडून काम करून घेण्याची क्षमता माझी आहे आणि त्या क्षमतेमुळं कदाचित लोक माझ्या बाजूला उभं राहतील। महापौर पदासाठी काही रस्सीखेच वगैरे होण्याची शक्यता? नाही, रस्सीखेच केव्हा होती, जेव्हा नाव जाहीर नसतं। आमच्याकडे नाव अगोदरच जाहीर करून टाकलेलं, त्यामुळे काय रस्सीखेच असण्याचा काही प्रयत्न नाही। ठीक आहे, आता युतीमध्ये झालं तर मग मागं होऊ शकतं काही गोष्टी, तेवढा आहे युतीचा धर्म। म्हणजे विधानसभेनंतर आता शिवसेनेचा महापौर या ठिकाणी होईल असा विश्वास तुमच्याकडे? 100% महापौर करणारच। तर नक्कीच हे होते माजी मंत्री अर्जुन खोतकर। विधानसभा निवडणुकीच्या नंतर आता महापालिकेवर सुद्धा शिवसेनेचाच महापौर होईल असा विश्वास त्यांनी यावेळी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केलाय। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।